राज्यशास्त्र विभाग, न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगरच्या ऑल PG एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये मी तुमचं स्वागत करते. या प्रेझेंटेशनमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा सरनामा किंवा उद्देशपत्रिका व त्याचं तत्वज्ञान याबद्दल चर्चा करणार आहोत. प्रत्येक राज्यघटनेची निश्चित ध्येय व उद्दिष्ट असतात. राज्यघटनेच्या सुरुवातीलाच म्हणजेच उद्देशपत्रिकेत ती उल्लेख केलेली असतात. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेला सरनामा, प्रास्ताविका व इंग्रजीत प्रियांबल असं म्हणतात. राज्यघटनेचा आशय उद्देशपत्रिकेत स्पष्ट केलेला असतो. उद्देशपत्रिकेत राष्ट्र निर्मितीच्या मूल्यांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला असतो. भारतीय संविधानातून लोकशाही शासनाची चौकट तयार व्हावी, लोकांच्या वाढत्या सहभागाला प्रेरक ठरेल अशी संस्थात्मक उभारणी केली जावी, त्याचबरोबर परिवर्तनाच्या प्रक्रियेतून अधिक चांगल्या लोकशाहीकडे जाण्यासाठीच्या वाटा प्रशस्त व्हाव्यात अशी घटनाकारांची अपेक्षा होती. जगातील प्रत्येक संविधानाला निश्चित अशी उद्दिष्ट आणि ध्येय असतात. अर्थात ती उद्दिष्ट व ध्येय संविधानाच्या सुरुवातीला उद्देशपत्रिकेच्या किंवा सरनाम्याच्या रूपाने दिलेली असतात. 13 डिसेंबर 1946 रोजी घटना परिषदेत पंडित नेहरूंनी ध्येय आणि उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. नेहरूंच्या या ठरावात थोडा बदल करून मसुदा समितीने भारत हे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असेल हे ध्येय व न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही उद्दिष्ट ठरवली. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनाची रूपरेषा, घटनेचे उगमस्थान, राज्यव्यवस्थेचं स्वरूप व उद्दिष्ट ठरवण्यात आली. घटनाकारांनी संविधानाद्वारे साध्य करण्यासाठी जे लक्ष्य निश्चित केलं होतं त्याचा आविष्कार सरनाम्यात आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना सरनाम्याद्वारे राज्यघटनेचा गर्भितार्थच व्यक्त होतो असं म्हणायला हरकत नाही. या सरनाम्यातून सामाजिक, आर्थिक व राजकीय तत्वज्ञान स्पष्ट होतं. तसंच संविधानाची आधारभूत मूल्येही स्पष्ट होतात. म्हणून सरनामा म्हणजे संविधान निर्मितीमागील नेमकी ध्येय व उद्दिष्ट कोणती होती हे जाणून घेण्याची गुरुकिल्ली आपल्याला म्हणता येईल. 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीनुसार ही ध्येय व उद्दिष्ट अधिक व्यापक करण्यात येऊन समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता हे शब्द नव्याने सरनाम्यात समाविष्ट करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान भारतीय जनता ही आहे. घटनेच्या उद्देशपत्रिकेत सुरुवातीलाच सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असं राज्यव्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही राज्याची उद्दिष्ट घटनेच्या उद्देशपत्रिकेत सांगितलेली आहेत. त्यामुळे राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणजे राज्यघटनेचा आत्मा किंवा प्राण आहे असंच. आपण या स्लाइडमध्ये प्रास्ताविकेचं वाचन अगोदर करूयात. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि अखंडता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. हा सरनामा म्हणजे संविधानाचा सर्वाधिक मौल्यवान भाग आहे. संविधानाचा तो आत्माच आहे. संविधानाच्या पायाभूत मूल्यांची सुस्वरूप मांडणी आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेची ती एक सनद आहे. भारत देशाच्या हिताचा संकल्प त्यात व्यक्त झालेला दिसतो. संविधानाच्या भावी वाटचालीचं ते दिशादर्शन आहे असं म्हणायला हरकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधान निर्मात्यांच्या आंतरिक इराद्यांपर्यंत पोहोचण्याची गुरुकिल्ली म्हणजे हा सरनामा आहे. कारण संविधानाची मूलभूत उद्दिष्टे व साध्ये त्यात नमूद केली आहेत. संविधानाचा आशय थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी ही उद्देशपत्रिका आपल्याला उद्देशाच्या सरनाम्यावरून पुढील 3 बाबी स्पष्ट होतात. पहिली, यातून राज्यघटनेचं उगमस्थान आपल्याला लक्षात येतं. दुसरं म्हणजे राज्यव्यवस्थेचं स्वरूप सरनाम्यातून स्पष्ट होतं. याशिवाय तिसरं, राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे आपल्याला सरनाम्यातून लक्षात येतात.
राज्यघटनेचं उगमस्थान. आम्ही भारताचे लोक अशी सरनाम्याची सुरुवात होते. त्यातच भारतीय घटनेचं उगमस्थान सापडतं. आम्ही भारतीय लोकांनी राज्यघटना मान्य करून तिला कायद्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं आहे, या वाक्यातून 3 गोष्टी स्पष्ट होतात. भारतीय लोक सार्वभौम आहेत. घटना समितीचे सभासद हे खरेखुरे लोकप्रतिनिधी होते. राज्यघटनेला लोकांची मान्यता आहे, याचाच अर्थ राज्याच्या सत्तेचे उगमस्थान लोकांमध्ये सापडतं. यावरून राज्यव्यवस्थेची सार्वभौम सत्ता अंतिमतः लोकांच्या हाती आहे, हे संविधान लोकांनी स्वतःहून स्वतःला अर्पण केलेलं आहे, कुणीही भारतीय जनतेवर लादलेलं नाही, असं सूचित किंवा स्पष्ट होतं. आम्ही या शब्दातून जाती, धर्म, प्रदेश, भाषा, लिंग इत्यादी भेदभावांना छेदून जाणारं एकात्म भारतीय राष्ट्राचं आत्मभान व्यक्त होतं. तसंच प्रगल्भतेचा जाणतेपणाही यातून प्रकट. राज्यव्यवस्थेचं स्वरूप. घटनेच्या उद्देशपत्रिकेत सुरुवातीलाच सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असं राज्यव्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. भारतीय संविधानाच्या सरनाम्यात सुरुवातीला सार्वभौम, लोकशाही, गणराज्य अशी शब्दयोजना होती. 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीनं समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडत्व ही 3 शब्द नव्याने समाविष्टित झाले. यामुळे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या उद्दिष्टांचा सविस्तर उहापोह आपल्याला यापुढे करायचा आहे. सार्वभौम. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातून भारत हे सार्वभौम राज्य असल्याचं घोषित झालं आहे. भारतीय लोक देशाच्या अंतर्गत बाबतीत सर्वश्रेष्ठ आहेत. तसेच भारत हा कोणत्याही बाह्य देशाच्या नियंत्रणाखाली नाही. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. भारत ब्रिटिश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झालेला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात इतर स्वतंत्र राष्ट्रांप्रमाणेच त्याला समान दर्जा प्राप्त झालेला आहे. भारत हा अंतर्गत व बाह्यदृष्ट्या सार्वभौम आहे. ही गोष्ट सार्वभौम या शब्दातून प्रकट होते. भारताने सार्वभौम राष्ट्र निर्माण झाल्यानंतरही ब्रिटिश राष्ट्रकुलातील सदस्यत्व चालू ठेवलं. त्यामुळं भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा येते असा आक्षेप अनेकांनी घेतला. पण भारताने राष्ट्रकुलाचं सदस्यत्व स्वेच्छेने व प्रतिकात्मकरित्या मान्य केलेलं आहे. त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही, कारण हे सदस्यत्व भारत कोणत्याही क्षणी नाकारू शकतो. भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र असून भारतातील जनता देशाच्या अंतर्गत बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि संविधानाद्वारे स्थापन होत असलेली राज्यव्यवस्था सार्वभौम असते. समाजवाद. भारत हे समाजवादावर विश्वास व्यक्त करणारं राष्ट्र आहे. त्यामुळे राज्याचं आर्थिक उद्दिष्ट अधिक स्पष्ट झालं आहे. संविधान निर्मितीपासून समाजवादी आशयाचा प्रभाव संविधानात प्रतिबिंबित झाल्याचं दिसून येतो. मात्र खऱ्या अर्थाने समाजवादी या शब्दाला 1976 सालच्या 42व्या घटनादुरुस्तीने सरनाम्यात स्थान मिळालं. समाजवाद ही राज्यव्यवस्था म्हणून न स्वीकारता ती जीवन मार्ग म्हणून स्वीकारलेली आहे. म्हणजे दारिद्र्य, विषमता, शोषण, बेरोजगार यांचं निराकरण व उच्चाटन करून भारतीय जनतेचं कल्याण होईल याची जबाबदारी राज्यकर्त्या वर्गाने घ्यायची आहे. अशा अर्थाने समाजवादी हा शब्द प्रयोगाचा अर्थ अभिप्रेत आहे. भारताने समाजवादी अर्थव्यवस्था प्रत्यक्षात स्वीकारलेली नसून भांडवलशाही व्यवस्थाही स्वीकारलेली आहे. मात्र दोन्ही व्यवस्थांचा समन्वय म्हणून भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. सरनाम्यातील समाजवादाच्या संकल्पनेत लोकशाही समाजवादावर आधारित कल्याणकारी राज्य अभिप्रेत आहे. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक किंवा नीती निर्देशक तत्वांमधून आणि कल्याणकारी राज्य या संकल्पनेतून समाजवादी या शब्दाचा अर्थबोध होतो. भारताच्या जनतेचं राहणीमान सुधारण्यासाठी आर्थिक समता व सामाजिक न्याय प्रस्थापित होणं आवश्यक आहे. हे ओळखूनच इंदिरा गांधी सरकारने समाजवादी हा शब्दप्रयोग सरनाम्यात 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केला. 1991 सालापासून सध्या काळापर्यंत अंगीकारलेल्या खौजा म्हणजेच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणामुळे भारतीय राजकीय व्यवस्थेच्या समाजवादी तत्वाला तडा गेला असल्याचं प्रकर्षाने जाणवतं. कारण कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पेक्षा राज्याचा कोणताही अधिकृत धर्म असणार नाही. तसंच सर्वांना समान वागणुकीची हमी या शब्दाने दिली आहे. धर्म ही व्यक्तिगत बाब मानून सर्व धर्मांकडे समानतेच्या भूमिकेतून पाहण्याचा दृष्टिकोन घटनेने स्वीकारलेला आहे.
धर्मनिरपेक्ष ही संज्ञा 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली सरनाम्यात स्पष्ट करण्यात आली. लहान मोठ्या सर्व धर्माच्या लोकांना समान संधी, समान वर्तणूक व समान दर्जा या राज्यात मिळेल. तसेच राज्यसत्तेचा असा कोणताही धर्म असणार नाही आणि राजकीय प्रक्रियेमध्ये धार्मिक शक्तींना लुडबुड किंवा हस्तक्षेप करता येणार नाही. धर्म हा व्यक्तीच्या खाजगी जीवनापुरता मर्यादित असेल. तसेच व्यक्तीला स्वतःच्या आवडीनिवडीनुसार धर्माचा प्रचार, प्रसार व आचरण करण्याचं स्वातंत्र्य असेल. अशा आशयाचा अर्थ धर्मनिरपेक्ष या शब्दाचा आहे. भारतीय संविधानात कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक अधिकार स्पष्ट केलेले आहेत. घटना समितीमध्ये संविधानाच्या स्वरूपाबद्दल जेव्हा चर्चा झाली तेव्हा सेक्युलर हे विशेषण सरनाम्यात असावे असे काही सदस्यांना वाटत होते. तसेच प्राध्यापक के.टी. शहा यांनी धर्मनिरपेक्ष व समाजवादी अशी विशेषणे भारतीय संघराज्याला लावावीत अशी दुरुस्तीच सुचवली. त्यावर प्राध्यापक शहा यांच्या दुरुस्तीला डॉक्टर आंबेडकरांनी विरोध केला आणि म्हणलं, प्रजासत्ताकाला विशेषणं लावणं म्हणजे लोकशाही नष्ट करण्यासारखं आहे. कारण एका विशिष्ट मतप्रणालीचेच लोक यापुढील काळामध्ये सत्तेवर येतील असं नाही. तेव्हा या लोकांचा अधिकार मर्यादित करणारी विशेषणं कशाला लावायची? तेव्हा प्राध्यापक शहा यांची दुरुस्ती घटना समितीत नामंजूर झाली. 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी धर्मनिरपेक्ष, समाजवादी व अखंडता हे 3 शब्द समाविष्टीत करत सरनाम्यामध्ये बदल केले. लोकशाही. भारतीय राज्यघटनेने प्रौढ मतदान पद्धतीवर आधारित प्रातिनिधिक व सांसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे. अब्राहम लिंकन यांची लोकांचे लोकांच्याकरिता लोकांकडून चालवलेलं राज्य अशी लोकशाहीची व्याख्या केली. त्याच अर्थाने भारतीय संविधान निर्मात्यांनी लोकशाहीची व्याख्या केलेली दिसते. जनता व त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी यांच्यातील जबाबदारीचं नातं हा लोकशाही व्यवस्थेचा मूलाधार आहे. लोकशाहीमध्ये लोकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. त्याच्या बदल्यात प्रतिनिधींनी लोकांच्या हिताची जपणूक करावी असं गृहीत आहे. लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती येथील शासनाचा कारभार असतो. त्यांची निवड विशिष्ट काळासाठी मुक्त वातावरणात न्याय पद्धतीनं होते. देशात कायद्याचं राज्य अस्तित्वात असून घटनात्मक तरतुदींनुसार राज्यकारभार चालावा म्हणून स्वतंत्र व अधिकार संपन्न न्यायमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या लोकशाहीची सरनाम्यात तरतूद केलेली आहे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था व मुक्त प्रसारमाध्यमं ही साधने पुरवलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही केवळ राजकीय जीवनापुरतीच मर्यादित न राहता सामाजिक व आर्थिक जीवनातही असावी असं संविधान निर्मात्यांची अपेक्षा आहे. राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत होती. आंबेडकरांच्या मते स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्व राजकीय लोकशाहीत उतरली असता सामाजिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकते. थोडक्यात भारतीय राजकारणात आपण समता प्रस्थापित केली आहे, परंतु सामाजिक व आर्थिक जीवनात समता प्रस्थापित करू शकलेलो नाही. याचा परिणाम राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. भारतीय घटनाकारांनी सरनाम्यातून प्रजासत्ताक गणराज्याची घोषणा केली आहे. म्हणजेच राज्याच्या सर्वश्रेष्ठ अधिकार लोकांच्या हाती देण्यात आलेला आहे. त्यामुळे विशिष्ट काळासाठी लोकप्रतिनिधी निवडले जातात व लोकांची मर्जी असेपर्यंत ते सत्तेवर राहतात. भारतीय संविधानाच्या सरनाम्यात गणराज्य असा शब्द प्रयोग केलेला आहे. प्रजासत्ताक आणि गणराज्य हे 2 शब्द भिन्न अर्थाने वापरलेले दिसतात. लोकशाही शासन व्यवस्थेत राज्यप्रमुख हा लोकांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. त्यास गणराज्य म्हणतात. तर भारतातील सर्वोच्च अधिकारपद वंशपरंपरागत नाही. भारतीय लोकशाही शासन व्यवस्थेत राज्यप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती हे लोकनियुक्त असतात. म्हणून भारत हे प्रजासत्ताक आहे. अशा प्रकारे भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे. इंग्लंड हे प्रजासत्ताक गणराज्य नाही, मात्र प्रजासत्ताक राज्य आहे. कारण इंग्लंडचा सार्वभौम राजा हा वंशपरंपरेनुसार आपले पद ग्रहण करतो. गणराज्य जेथे असते तेथे प्रजासत्ताक शासन असेलच असं नाही. उदाहरणार्थ चीन. भारतामध्ये प्रजासत्ताक गणराज्याची निर्मिती केल्यामुळे गव्हर्नर जनरलचे पद नष्ट केलं गेलं. भारताच्या गुलामीचं शेवटचं प्रतीक हलवण्यात येऊन त्याऐवजी राष्ट्रपती पदाची निर्मिती केली. भारतात प्रजासत्ताक गणराज्य पद्धतीचा स्वीकार केला असून जनतेचं सार्वभौमत्व मान्य केलेलं आहे असं सरनाम्यात सूचित झालेलं दिसून. धन्यवाद. इथं आपण प्रेझेंटेशनच्या पहिल्या पार्टचा शेवट करत आहोत.
पुढील प्रेझेंटेशनमध्ये आपण सरनाम्यातील भारतीय राज्यव्यवस्थेची तत्त्वे पाहणार आहोत.